हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। संतोष देशमुखांच्या हत्येचं गांभीर्य सुरेश धस आणि मनोज जरांगेंनी कमी केलं। जरांगेंचं वजन 35 किलो आणि ते म्हणतात की घरात घुसून मारेल। लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्लाबोल। शरद पवार आंतरवाली सराटीला गेले, काय झालं? बीडमध्ये गेले, काय झालं? सर्वांनी पाहिलं। पवारांनी पुण्यात काय सुरू आहे ते सुद्धा पाहावं। हाकेंचा शरद पवारांवर निशाणा। सरपंच हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हाच प्लॅनर। कराड हा सिरियल किलर। जितेंद्र आव्हाडांची टीका। तर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मागणी। शरद पवारांच्या पक्षातल्या खासदारांना सुनील तटकरेंनी फोन केल्याच्या वृत्ताचं जितेंद्र आव्हाडांकडनं खंडन। भाजप आणि पक्ष सोडून गेलेल्यांकडनं अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी संघ दक्ष। आशिष शेलार यांची संघाच्या नेत्यांसोबत चर्चा। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिल्डर लॉबी असल्याचा जिशान सिद्दीकींना संशय। बिश्नोई टोळीच्या पोलिसांच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केल्याची माहिती। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा आदेश जारी। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडनं उदय सामंतांकडे GR सुपूर्द। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फोडण्याची चर्चा कपोलकल्पित। आमदार अमोल मिटकरींचा खुलासा। उरळी कांचनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। हातात शस्त्र घेऊन फिरणारे चोरटे कॅमेऱ्यात कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भंडाऱ्यात झुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरलं। नागरिकांचं धोकादायक स्थितीत वाघासोबतचं फोटो सेशन चर्चेत। पाच महिन्यांनंतर कोल्हापूरच्या विशाळगडावरची संचारबंदी उठवली। 14 जुलैच्या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता।